हॅलो फ्रेंड्स, यू वेलकम अगेन इन माय यूट्यूब चॅनल ऑफ बिग झिरो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे एम इज आर ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा ऑक्झिलरी वर्बचा वापर करून आपल्याला WH टाइप इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स तयार करायचे आहेत, ते पण पॉझिटिव्ह. आपल्याला काय करायचं आहे, एम इज आर ह्या ऑक्झिलरी वर्बचा किंवा आपल्या ह्या हेल्पिंग वर्बचा वापर करून आपल्याला इंट्रोगेटिव्ह काय करायचं आहे, होकारार्थी प्रश्न तयार करायचे. इंट्रोगेटिव्ह प्रश्न तयार करायचे. फक्त आपल्या समोर रचना असली पाहिजे माहिती की आपल्याला अगोदर काय करायचं आहे, WH वर्ड घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एम इज आर, नंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट आणि नंतर आहे क्वेश्चन मार्क. ही रचना अगदी सोपी आहे. त्या अगोदर आपल्याला लक्षात घ्या की आपणाला आय या सर्वनामाला आपण काय वापरतो, आय या सर्वनामाला अगदी आपण एम हे हेल्पिंग वर्ब वापरतो. आपल्याला यू हे सर्वनाम जर जवळ असेल तर आपण यू या सर्वनामाला आपण काय वापरतो, आर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. अनेक वचनी यू ला सुद्धा आपण आरच हेल्पिंग वर्ब वापरतो. अनेक वचनी वी ला म्हणजे आम्ही साठी सुद्धा आपण आरच सहाय्यकारी क्रियापद वापरतो. दे साठी सुद्धा आपण आरच सर्वनाम वापरत असतो. यू आर, वी आर आणि दे आर. आणि फक्त ही, शी आणि इट साठी मात्र आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. मित्रांनो, अगदी आपल्याला तेच करायचंय. आपल्याला अगोदर जो प्रश्न तयार करायचा आहे त्या संबंधी योग्य ते WH शब्द आपल्याकडे तयार असला पाहिजे. जर मला म्हणायचं असेल मी कोण आहे, लक्षात घ्या एम इज आरचा वापर आपण वर्तमान काळात करत असतो. एखाद्या व्यक्ती काय आहे, कसा आहे, वर्तमान काळामध्ये आपण सांगत असतो. एखाद्या व्यक्तीचं व्यवसाय आपण सांगत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल अधिकची माहिती सांगण्यासाठी आपण एम इज आरचा वापर करू शकतो. एखाद्या व्यक्तीचं नातं सांगण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. मी जर म्हणालो आय एम अ टीचर, मी काय म्हणालो, आय एम अ टीचर. ओके, तर एम हा शब्द वर्तमान काळामध्ये टीचर दाखवण्याचं काम करतो. मी जर म्हणालो आय एम अ क्लेवर टीचर, माझ्याबद्दल क्लेवर हा शब्द जास्तीचा सांगतोय वर्तमान काळामध्ये, तर विशेषण सांगण्या अगोदर आपण एमचा वापर करू शकतो. मी जर म्हणालो आय एम हिज टीचर, तर मला त्याचं नातं सांगण्यासाठी एम हा हे सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. मी जर म्हणालो मला वर्तमान काळामध्ये आय एम रीडिंग, चालू वर्तमान काळामध्ये मला चालू क्रिया सांगण्यासाठी सुद्धा एम ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात एम इज आर चे वापर अनेक आहेत. काय आहेत, वर्तमान काळामध्ये स्थिती सांगण्यासाठी होतो, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर होतो, नातं सांगण्यासाठी किंवा प्रोफेशन सांगण्यासाठी सुद्धा होतो आणि चालू वर्तमान काळामध्ये सुद्धा एम इज आरचा वापर होतो. त्या अगोदर बघा, आता आपण शिकणार आहोत WH शब्द वापरून एम इज आरचा वापर करून योग्य ते सर्वनाम वापरून आपण प्रश्न कसे तयार करायचे. तर अगदी सोप्या पद्धतीने बघा, आपल्याला योग्य तो WH वर्ड घ्यायचा आहे. जर मला प्रश्न तयार करायचा की मी कोण आहे, मी कोण आहे, तर मला सांगा कोण या शब्दासाठी WHO, हू हा शब्द इंग्रजीमध्ये योजलेला आहे. तर मी कोण आहे म्हणजेच काय, एम इज आर म्हणजेच आहे. लक्षात घ्या, एम इज आर. तर मी हे माझ्या संबंधी सर्वनाम आहे. मी साठी काय वापरतो आपण, आय हे सर्वनाम वापरतो. जर अनेक वचनी लोक जर मीच्या ठिकाणी जर असतील, आम्ही कोण आहोत, तर आम्ही साठी सर्वनाम बदललं की त्याच्यासोबत बदलणारं सहाय्यकारी क्रियापद सुद्धा बदलत असतं. लक्षात घ्या. तर मी या सर्वनामासाठी आपण इंग्रजीमध्ये आय हे सर्वनाम अगदी तंतोतंत मिळतं बघा. ओके, म्हणून आय ची रचना घेऊन आपण वाक्य तयार करू शकतो. मला सांगा कोण साठी आपण WH वर्ड घेऊ शकतो, आपल्याला घ्यायचंय तेच. कोण साठी कोणतं घ्यायचं आपल्याला, हू सोबत घ्यायचंय मला एम इज आर पैकी. तर मी संबंधी कोण आहे, आय आहे.
तर आय सोबत कोणतं सहाय्यकारी क्रियापद लागतं, तर एम हे सहाय्यकारी क्रियापद लागतं. तर हु एम नंतर घ्यायचं आपल्याला आय. हु एम आय, मी कोण आहे. आता मी या सर्वनामाच्या ठिकाणी जर मी आम्ही जर म्हटलं असतं, काय आम्ही कोण आहोत, आम्ही कोण आहोत. सर्वनाम बदललं की इंग्लिश मधलं काय घ्यायचंय आपल्याला, त्याचं हेल्पिंग वर्ब सुद्धा योग्य तेच घ्यायचंय. आम्ही कोण आहोत, आपल्याला WH वर्ड कोण साठी कोणता घ्यायचा आहे, हु. हु नंतर काय घ्यायचंय आपल्याला, आर. हु आर, हु आर वी, आम्ही कोण आहोत. तू कोण आहेस, हु आर यू, हु आर यू, तुम्ही कोण आहात, हु आर यू, तुम्ही कोण आहात. ओके, हा कोण आहे, हु इज ही, हु इज शी, हु इज इट. ओके, ती कोण आहे, हु इज शी, तो कोण आहे, हु इज इट, ते कोण आहेत, हु आर दे. ओके, रमेश कोण आहे, हु इज रमेश. नेहा कोण आहे, हु इज नेहा. अशा पद्धतीने आपण WH या शब्दासोबत एम इज आरचा वापर करू शकतो. सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन्स एम इज आरच्या सहाय्यानं सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. WH या शब्दाने अनेक अनेक वाक्य घेऊन तुम्ही सहज सोप्या पद्धतीनं WH क्वेश्चन्स तयार करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं, रचना लक्षात ठेवायचं. रचना जर तुमच्याकडे असेल, रचना जर तुमच्या लक्षात असेल आणि वेगवेगळ्या सर्वनामाचा वापर करून तुम्ही सहज वाक्य तयार करू शकता. फक्त आपल्याकडे काय असले पाहिजे, WH वर्ड असले पाहिजे. ठीक आहे. मी कोठे आहे, मी कोठे आहे, हे हा प्रश्न मला तयार करायचा. WH वर्ड घेतलं पाहिजे. वेअर एम आय. एम इज आर कोणत्या सर्वनामाला लागतं हे आपलं फक्त लक्षात आलं पाहिजे. वेअर एम आय, वेअर एम आय, मी कोठे आहे, आम्ही कोठे आहोत. वेअर आर वी, आम्ही कोठे आहोत. तू कोठे आहेस, वेअर आर यू, तू कोठे आहेस, तुम्ही कोठे आहात. वेअर आर यू, तुम्ही कोठे आहेत. हा कोठे आहे. वेअर इज ही, हा कोठे आहे. ती कोठे आहे. वेअर इज शी, ती कोठे आहे. तो कोठे आहे. वेअर इज इट, तो कोठे आहे. रमेश कोठे आहे. वेअर इज रमेश. वेअर इज नेहा, नेहा कोठे आहे. राहुल कोठे आहे. वेअर इज राहुल, ते कोठे आहेत. वेअर आर दे, ते कोठे आहेत. फक्त निव्वळ आपल्याकडे काय असलं पाहिजे, योग्य ते WH शब्द घेण्याची क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. योग्य तो WH वर्ड घ्या. रचना एम इज आरची, नंतर सब्जेक्ट घ्यायचा आणि क्वेश्चन मार्क घेऊन आपल्याला सहजपणे वाक्य तयार करता येतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. जास्तीत जास्त वाक्यांची प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करत करत मित्रांना इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स विचारायला लागा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्कीच कळवा. आपल्या मित्र परिजनांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.